नमस्कार मित्रांनो, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे. मित्रांनो, युद्ध असो, जीवन असो या कुठली स्पर्धा परीक्षा असो, यामध्ये जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर आपल्याकडे एक पूर्वनियोजित प्लॅन असायला हवा. या पूर्वनियोजित प्लॅनासोबत आपल्याकडे ती गोष्ट पास करण्यासाठी, त्या गोष्टीसाठी काय काय आवश्यक आहे ती क्षमता आपल्यामध्ये विकसित असायला हवी. तर ही क्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला काही अध्ययन साहित्य किंवा रेफरन्स किंवा स्टडी मटेरियल याची अत्यंत गरज असते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे रेल्वेच्या अनुषंगाने कुठले कुठले पुस्तकं घेतले पाहिजे जेणेकरून रेल्वेचा जो काही सिलेबस आहे तो यामध्ये कव्हर होईल. मित्रांनो, रेल्वेच्या सिलेबसकडे बघितलं असता रेल्वेमध्ये 3 विषयाचा अंतर्भाव होतो. पहिला आहे गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास 70% वेटेज हे गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क जर मिळवणं हे सिलेक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण एक सिरियल वाईज बघूयात की कुठल्या अभ्यासक्रमासाठी कुठलं पुस्तक घ्यायचं आहे. तर सुरुवात करूयात गणितापासून. मित्रांनो, गणित हा थोडा क्लिष्ट आणि किचकट विषय आहे, समजायला थोडा अवघड जातो. पण आपण जर त्याची एखाद्या चांगल्या अध्ययन साहित्यातून किंवा ज्यामध्ये मिनिमम चुका आहेत ते पुस्तक घेतलं तर आपल्या भविष्यात होणाऱ्या चुका आपण त्या पुस्तकाच्या अभ्यासाने टाळू शकतो. तर आपल्याला आर.एस. अग्रवाल यांचं गणिताचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे पुस्तक घ्यायचं आहे. या पुस्तकाला किंवा आर.एस. अग्रवालच्या कुठल्याही पुस्तकाला कोणत्याही भाषेमध्ये पर्यायी पुस्तक मित्रांनो अवेलेबल नाही आहे. जे काही पुस्तकं आहेत किंवा जे काही रिजनल लँग्वेजमध्ये पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं कमी जास्त प्रमाणात याच पुस्तकावर आधारित आहेत. या पुस्तकातीलच उदाहरणे कमी जास्त करून किंवा त्यांच्या व्हॅल्यू चेंज करून वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक लेखकांनी स्वतःच्या नावाने छापली आहेत. तर हे झालं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय आर.एस. अग्रवाल. हे 2 भाषेमध्ये अवेलेबल आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. जर आपल्याला मराठीत पुस्तक घ्यायचं असेल तर आपण पंढरीनाथ राणे यांचं संपूर्ण अंकगणित, क्लुप्त्या आणि सूत्रे हे पुस्तक घेऊ शकता. त्याचबरोबर आता बुद्धिमत्ते जर पुस्तक घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपण आर.एस. अग्रवाल यांचं वर्बल, नॉन वर्बल रिजनिंग हे पुस्तक घेऊ शकता. या पुस्तकाच्या तोडीसतोड किंवा एक आपण त्याला भाषांतरित असं म्हणू, अनिल अंकलगी यांचं पुस्तक घेऊ शकता. या दोन्ही पुस्तकामध्ये मॅक्झिमम आपल्याला आर.एस. अग्रवाल यांची उदाहरणे पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे पुस्तक घेतल्यानंतर आपण एखादा सराव संच म्हणून जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा क्वेश्चन सेट घेऊ शकतो. आणि जर आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी चांगल्या प्रकारे जमत असेल तर आपण गणितासाठी राकेश यादव यांचं मॅथमॅटिक्स नावाचं पुस्तक घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे जनरल अवेअरनेस. यामध्ये जे काही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या गोष्टीचा अंतर्भाव होतो. मित्रांनो, जनरल अवेअरनेससाठी शुअर शॉट आपल्याला एकच पुस्तक घ्यायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लुसेंट जनरल नॉलेज. मित्रांनो, या पुस्तकामध्ये बऱ्याच काही गोष्टी आणि सर्व सब्जेक्टचा इतक्या काटेकोरपणे अभ्यास दिलेला आहे जेणेकरून आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होतो. मित्रांनो, आपण बघितलं असता आपल्या महाराष्ट्रीयन मुलासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण हे पुस्तक अभ्यासत असताना आपण त्याच्यामधील इतिहासाचा भाग अत्यंत काटेकोरपणे अभ्यासायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक पानावर एक चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, ही तर झाली आपली पुस्तके. आता या पुस्तकाचा आपण अभ्यास कसा करायचा? मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना आपण बघत असतो की आपण गणितामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 असे काठिण्यपाती किंवा हार्डनेसच्या हिशोबाने गणित डिझाईन केलेले असतात. ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो किंवा हे सोडवतो त्यावेळेस आपल्याला सोडवत असताना पूर्ण प्रश्नाची उत्तरे येतात आणि त्याच्यावरला दिलेला सरावही आपण चांगल्या प्रकारे करून टाकतो. पण जेव्हा आपण परीक्षेत जातो आणि त्या परीक्षेमध्ये की तिच्यातलं आपल्याला टाईप 4चं एखादं गणित आपल्यासमोर अचानक आलं तर आपल्याला ते उत्तर लवकरात लवकर देता येत नाही किंवा ते खूप समय घेते, खूप वेळ घेते. त्या वेळेमुळं काय होते की आपला दुसऱ्या प्रश्नाकडे जो वळण्याचा कालावधी आहे तो कमी होतो. याच्यासाठी गणित किंवा बुद्धिमत्तेचं पुस्तक वाचत असताना किंवा सोडवत असताना आपण त्याच्यामध्ये थोडा स्मार्ट पद्धतीचा वापर करून ते गणित सोडवले पाहिजे. ते कसे? सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीन पुस्तक विकत घेऊ त्यावेळेस आपण त्याच्यातले मॅक्झिमम जे काही सराव आहे हे आहे ते तर पूर्ण वाचायचं आहे. एकदा 2दा आपण त्याची तयारी करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याचा पुन्हा एकदा सराव करू त्यावेळेस एक स्मार्ट पद्धत अशी की पुस्तक बंद करायचं आणि रँडमली जे पान उघडते त्या पानावर जाऊन तिच्यातली सगळ्यात हार्ड म्हणजे राईट हँड साईडचा सगळ्यात खालचा क्वेश्चन सोडवायला घ्यायचा. मित्रांनो, साहजिकच डिफिकल्टी लेवल त्याची जास्त असते. जर तो प्रश्न आपल्याला इझिली जमला, परत एकदा पुस्तक बंद करायचं, परत उघडायचं, परत असा सिलसिला चालू राहू द्यायचा. याच्यामुळे मित्रांनो, आपल्यासमोर वेगवेगळ्या हार्डनेसचे, वेगवेगळ्या टाईपच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचं कौशल्य विकसित होत आहे.
त्याचप्रमाणे आपण हा स्मार्ट दृष्टिकोन इतरही परीक्षांमध्ये किंवा बुद्धिमत्तेमधील उदाहरणावर वापरू शकतो. यामुळे आपली परीक्षेत अवघड प्रश्न सोडवण्याची कला विकसित होते. तर मित्रांनो, अशाच काही नॉलेजफुल व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर एखादा मॅथमॅटिक्स रिजनिंगचा तुम्हाला चॅप्टर अवघड वाटत असेल तो मला कमेंट करा, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवीन. तर धन्यवाद.